श्रीराम मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? नक्कीच मजेत असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आज मी चाललोय वडापाव खायला. आता वडापाव खायला जायचे कोदिवल्याला. तुम्हाला माहीत असेल कोदिवल्याला वडापाव किती बेस्ट भेटतोय. तुम्ही बघितला असेल आधीच्या ब्लॉगमध्ये. बघितला नसेल तर जाऊन बघा तो पण ब्लॉग. आणि पोरांना पाहिजे वडापाव थोडेसे. मला दाखवतो तिथं गेले होते किती वडापाव घेतोय मी. असेच कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉगमध्ये. पण मी आता वडापाव घ्यायला आले, बघू शकता. हे बघा दादा मला असं. बघा आमचं ते किती 13 वडापाव ना, 12 वडापाव तशी कढईमध्ये गेलेले आहेत. मस्त चुरा बिरा टाकायचं 6 वडापावांच्या मध्ये. चुरा, मिरची, चटणी, 12 असं कसं लतपत होतं बघा तेलमध्ये. काही याचीच माहिती बघा तुम्ही कशी स्टॉकची. इकडे आज इकडे बघ ना. हा आज उद्या ब्लॉग मध्ये दिसला काय नाद करते काय. तर असेच कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. वडापाव खातायला पण दाखवलं तुम्हाला. वडापाव घेतलं बांधायला, पद्धतशीर काम करायला लावलंय. जशी मी सांगितलं तसंच बांधतोय. 6-5-1 6-5-1 12. स्पीड बघा तुम्ही, स्पीड. आपला वडापाव खाणार माणूस आला नाही तरी म्हणून वॅग ती स्माईल अशी बरं पाहिजे. कॅमेरा समोर आला असला पाहिजे. मला असंच कंटिन्यू राहा मित्रांनो. आता मी वडापाव घेऊन चाललोय घरी जाऊन खायचेत. तुम्ही बघू शकता 6-5-1 असं आहे वडापावची ऑर्डर. आणि मग नंतर घरी गेल्यावरती भेटतो, खाता वेळेस तुम्हाला. पण चहा पण नाही पिलो, डायरेक्ट वडापाव घ्यायला आलं. मॅच आहे आमची, तुम्ही बघत राहा. मॅचचं पण काय होतं ते दाखवतो मी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता वडापाव आणला. वडापावनं चुमरी बघा तिथे पोरा वेगळी खेती. एवढ्या पोरानं आणलं, एवढ्या पोरानं सगळ्याला मी आणलं तेवढ्या पोरांना वडापाव सगळ्यांना. बेकार काम आमचा डेंजरस डायरेक्ट. आज नवीन कोण सगळी नवीन प्लेयर आहेत ना. नवीन आहे 4 नाही तर 5 वाजता उतरणार आहेत मैदानात. हा काय सगळे एकदाच बॉम्ब फोडणार बाई. आज डायरेक्ट सगळे नवीन आहेत. आज आम्ही पण आहेत. आज आम्ही पण धमाकाला घालू. जर आता वडापाव खाऊ दे नाही तर मला टाकून जायची बोरा. ऑर्डर होती ती देऊन आलो मी. आता 5-6-1 अशी ऑर्डर आहे. आमचा कॅप्टन भाई बघ. कॅप्टन भाईला काही गरज नाही वडापाव काय नाही खाण्याची. तो फुल पॉवरफुल वाला माणूस आहे का कॅप्टन भाई. बघ कॅप्टन मोजून आणलेलं का? अरे नाही, जेवढं पैसे होते तेवढं मी वडापाव आणलं होतं. एवढं पोडं आणलं होतं. एवढं पोडं बाई. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय आता अंजपला. वडापाव आणता वेळेस खूप लेट झाला आम्हाला म्हणजे मलाच लेट झाला. आणि खायला पहिलीच मॅच आहे त्याच्यामुळं थोडं लवकर निघायला पाहिजे होता. की 8 वाजता असा वडापाव घ्यायला. काही इथंच वडापाव खाल्ला. आता कोण नाही, पोरांना पाठवलं पुढं. आता आम्ही चालू यांच्या पाठीमागं. तोपर्यंत तिथं जाऊन टॉर्च वगैरे ओढून घ्यायचे. त्याच्यानंतर बघू. काही न वेळ घाला होता मी. तिथं गेल्यावरती लगेच ब्लॉग कंटिन्यू करतो. असंच कंटिन्यू राहा. पोचली ना गाडी. घर नाही घरे मागून मर दे. आले तुम्ही असला आला ना. गाड्या लाईन चालवा रे. अरे चिलो गाड़ी लाइन में चलाओ रे. एक के पाठी मांगे एक चलो रे. कॅप्टन निघला पुढे. कॅप्टन निघाला आहे पुढे. कुठे जाणार कॅप्टन येलय. चल तुम्हाला भेटतो नंतर मी. आम्हाला वलन घ्यायचे या साईडून. इकडं वलन घ्यायचे. वलन तर मारलेला आहे आम्ही. टेन्शन घेऊन आला तुम्ही. बघितलं ना ग्राउंडचा रस्ता कुठं आहे, कसा आहे, कसा बाजा आहे तो. लई डेंजर रस्ता ग्राउंडकडे झाला. बेकार नाद करती काय.
लाईनीचे गाड्या आल्या सगळ्या शिस्त पद्धत सगळे. हे बघा हे रस्ता बघा जंगलातून रस्ता आहे ते ग्राउंडकडे जायला. लय डेंजर काम. ते बघा तिकडे उतरवलंय एकाला उतरवलंय. लई बेकार काम आहे या. काय माहित कसा काय विषय. सगळ्यांना उतरायला लागला वाटतं आता इथं. उतरायला तर लागेलच. नाही आमचा भाई उतरत नाही. संकेत भाई पण उतरवला. लई डेंजर पोरा ही. लई हेवी ड्रायव्हर नाही हे दोघे ना. लई हेवी ड्रायव्हर बेकार बाबा. काय बोलू शकत नाही ना आपण. तर काजूला आंबा आलाय असं आमचा कॅप्टन बोलतोय. कॅप्टन काय आहे शपथ बघितलं. आज आमची सोय डायरेक्ट. आज आमची सोय. आज आम्हाला जेवायचीच गरज नाही. आता तिसरा राऊंड मारस पर्यंत इथेच काय जे काय काय खायचं. चॅम्पियन ते मला बोललो बाबा. पहिला दिवस आयोजन चालू आहे इकडे तुम्ही बघू शकता. अजून बॅनरच लावला नाही. उगाच घाई गेली. काही गरज नव्हती घाई करायची. वडापाव खाल्लं नुसतं वरच्यावरती खाव 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 खाव. आई सांगायला आरामात खायचं होतं. मस्त 2 वडापाव खाल्लं तेव्हा घाईमध्ये कोणती बुटा घालून आला DSC पक्की माखल्याम बिकल्याम. ग्राउंड बघून येऊ. कॅप्टन बोलले ग्राउंड बघून येऊ तर ग्राउंड बघून येऊ. हो जरा ग्राउंड एकदम पद्धतशीर आहे बघ. एकदम असं वाटतं मला. त्या चोपी केल्या नुसतं वरच्यावरती लाल मातीवरती. हे बघा लय बेकार रे लय बेकार. आता असंच कंटिन्यू राहा नाही तर आता कैद राहिलो ना लय मोठा होईल. छोट्या करू. इथं खूप लवकर आलेले आहेत आम्ही. पण ह्या लवकर येण्याचं कारण लय टेन्शन देतोय आम्हाला. प्रत्येक ठिकाणी लवकर जातो ना ते जाऊन पचका होतं कधी कधी. इथे गोला फेकची प्रॅक्टिस करतात वाटतं पोरं. हे बघा गोला फेक आहे. तिथून गोला फेकतात वाटतं. तर आता बघूया आता काय होतंय. हे नियोजन यांचं अजून झालं नाही रेडी. तर आपल्याला बघता थोडासा टाइम पण जाईल. केलेला ऑपोजिटवाली टीम पण वर्सेसवाली ऑपोजिटवाली टीम पण आली नाही अजून नेवाली. तर तुम्ही असेच कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये. आमची पोरं झालेत प्रॅक्टिस करायला त्याच ग्राउंडवरती. बोलतात का आम्ही नाही बसणार आम्हाला बॉल द्या आम्ही प्रॅक्टिस करतो. तर पोरं चाललेत प्रॅक्टिस करायला. तुम्ही बघू शकता. हे पोरांचा नाद नाही. लवकर आलेले आहेत तर बोलतात की प्रॅक्टिस करू थोडीशी. हात वगैरे फिरून घेऊ. थोडेसे जे अंग वगैरे आहे ते खुल्लं करू. कुणाल हात कर. बेकार नाद बोलती काय कुणाल बाई. हे बघा सगळे राहिले जागेवरती. जागेवरती राहते सर्व लोक. आपण पण आहे. अरे ही काय गोष्ट काय कॅच घ्यायची काय. बघू शकता मी विकेटवरती खेळायचं नसतं मित्रांनो. तुम्हाला हे माहिती असेल. विकेटच्या बाजूला खेळता येते. नाही रे नाही. या पोर का बरोबर नाही. या पोराने कॅच नाही घेतली. तर आता मग मॅच लागल्यावरती भेटतो तुम्हाला मित्रांनो. आता आम्ही प्रॅक्टिस करून झालेला आमचा. आमची पोरं इथं थांबल्यात. तुम्ही बघू शकता थांबल्यात पाणी पेतील आता मस्त. नेवाली पण हा संघ आलेला आहे. हे बघा नेवाली पण संघ आलेला आहे. पण यांचं काही नियोजन काही होत नाही अजून. नियोजनला लय टाइमपास लावला आहे. बघू आता किती वाजता मॅच चालू होते. लय लवकर निघलो आम्ही पण. त्याचा बर्थडे शनिवारी आहे पण तो रविवारी सेलिब्रेट करायचा चालला ना. जेम्स गुलांच्यावरती भागत होतो. नाही आपण रविवारी करू. आपल्याला नॉनव्हेज मी नाही काय नाही दिला बाबा. मी कुणाला घेत नाही कुणाला देत नाही असा विषय आहे माझा. ज्यांनी ज्याच्याकडून घेतलाय त्याला देईल बाबा मी. बरोबर आहे कुणाला बरोबर आहे. कुणाल शेट बरोबर आहे ना. कुणाल शेट बोलाल त्या या
आमची बरं चालल्यात आता ग्राउंडमध्ये मॅच काय चालू आली नाही असे ब्लॉग बघा मोठा वाजता 10-15 मिनिटं दुसरा टाकताना क्लिप देवाणी गाव असेल चोरावळे गाव असेल आदरणीय नितीनजी डोळे साहेबांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण केला जातो यष्टांकडे. काय मित्रांनो तुम्हाला चाललो होतं घरी आम्ही घरी गेल्या पद्धतशीर सांगतो मी काय काय झालं ते सध्या कामाची सहन करा बाकी काही नाही. बाय बाय. तर मित्रांनो आता आम्ही मॅच तर हारलोय पण वरांना ताण लागली ज्यूस मध्ये सगळे पायनॅपल ज्यूस घेतलेला आहे आमचे बाय 1 2 3 4 5 आणि मी 1 6 हे बघा एकाला नको सब्ज्या तर त्याने वापस त्याच्या सब्ज्या टाकला आता बघ याच्या मुलाला पडा झाला लागला माकडा मुलं जाऊन दे त्याला आता ज्यूस पितो घरी जातो आणि भेटतो. तर मित्रांनो माझ्यासाठी त्यांनी मस्त जास्त मलाई विलाई टाकले काही टाकलंय एकदम पद्धतशीर भाऊचं दुकान बघा मी इथेच शहर सर्व प्रकारचे दीपेश पाटील नाव आहे दीपेश पाटील हे कोणत्या एरियामध्ये लागतो आपला स्टॉल नेरल कशेले रोड त्याच्यामध्येच लागतो खतरनाक टॉपचा भाई बघा तुम्ही एवढे ग्लास बनवायला लावले म्हणजे कसा असेल तो ज्यूस नक्कीच या विजिट मारायचं एकदम कडकवाला यो बाजूलाच ठेव देऊ नको कोणाला एकदम रसील माल आहे आणि थोडासा बाकी त्याच्यामध्ये मावा भाई 25 रुपयामध्ये फुल क्वांटिटी आहे का क्वांटिटी म्हणतो क्वालिटी पण तशी हे बघा आपलं हां बघितलं काम 25 डायरेक्ट तो माझा आहे हा थांब पडला बघा टॉप क्लास हे बघा हे कसं आहे सांगा टेस्ट टॉपचा हत्यार टेस्टच नाही राहिले अजून मी पण घेतो 25 रुपये वसूल आहे 25 रुपये वसूल आहे डायरेक्ट. चल आता बाय दिप्पे दादा तर बाय नक्कीच मोठा युट्यूबर झालो ना तर ते वापस येईल मी. चला या भेटूया वापस. मित्रांनो कॉकटेल काय बनवायचे ते चाललंय आता अक्षय यांच्या घरी चालला जुना घर आहे आपला नवीन घर आहे अक्षरांचा हे बघा डबलचा बनवलं बाईनी हे टॉकटेल बनवायचं स्प्राईटचा त्याच्यावरती. तर आता चालू आहे मॉकटेलचा काय विषय ते तयार झाल्यावरती दाखवतो. हे बघा मॉकटेलची काय तयार झालं जलजिरी आणलं अननस हे काय डालिंब संत्री सफराचंद्रा पण आणलाय हापराचंद्रा मॉकटेल तिथं ओके जलजिरा पुलजिरा टाकायला लावलं त्याच्यामध्ये संपलं भेटतो. तर मित्रांनो आता मी चाललो आहे क्रिकेट खेळायला नदीवरचा रस्ता तुम्हाला पाठ झाला असेल तर भेटतो मी नदीवरती गेल्यावरती. आता मी नदीवर पोहोचलो आहे पोरा प्रॅक्टिस करता येते आणि आज पण आम्ही हारलो. आजच्या मॅचची लाईव्ह नव्हत्या तरी लाईव्ह मधली क्लिप टाकली असते मी आज लाईव्ह नव्हतं मॅची त्याच्यामुळं काय नाही पहिल्याच राऊंडला हारलो नेवाली बरोबर. पोरा करतात प्रॅक्टिस ह्या नेटमुळे सगळा लफडा झालाय ग्राउंड नाही ना आम्हाला खेळायला
आम्हाला ग्राउंड नाही ना खेळायला, त्यामुळे लफडा झाला आहे पोरांचा. माझ्या हातातून 2 बॉल सुटले आणि एक कॅच पकडली. कशी बिशी ती पण एका खांद्यावरती अटकली होती, ती पण पडली असती ना. कॅप्टननी घातले तसे शिवा आम्हाला. यो एक कुणाल पांड्या ऑन द फायर. भाई टेन्शन घेऊ नको, आयफोन उगत नाही घेतला. क्लिअरिटी भाई फुल आहे आपल्या मोबाईलला. एक इथं बसलाय तर आपला अक्षय बी आम्हाला खेळतो आणि बॉलरला डेंजर आहे, बोलून देऊ ना. आता माझ्या रागा बिगाचा फुकटचा इंजर्ड व्हायचो तर काय नाही. हारलो आता काय करू शकत नाही. ज्या नशिबात असेल त्या होईलच, त्या काय चुकाचं नाही. बघू उद्या एक मॅच आहे, टेन्शन घेऊ ना. उद्याच्या मॅचचा टाकेल मी. ये उद्याची मॅच लाईव्ह आहे. उद्याची मॅच पण नाही लाईव्ह. उद्याची मॅच पण लाईव्ह नाही तर कालच्या ब्लॉग सारखी टाकलीच असते मी क्लिप काढून. कालच्या क्लिपमध्ये बघितलं तुम्ही पोऱ्या. राहून द्या काय नाही, असंच कंटिन्यू राहा. अजून पोरा वाढतात का बघू. आज वाढायची नसती, शनिवार आहे, पोरा कमीच असेल खेळायला तरी बघू. कॅप्टन पण आला नाही. अरे सॉरी रविवार आहे आज, रविवार. मी घाबरलो, मी पण घाबरलो जरासा. राहून द्या काय नाही, रविवार तर रविवार. आता केलून वगैरे झालेलं आहे. आमची पोरा बसलेली आहेत, तिकडं बसलेत थोडी. एक इकडं बॉल शोधायला गेलाय, अर्धी तर बसल्यात आणि मीच बसलाय. कुणाला बाईचा हॉटस्पॉट घेतलाय, रील टाकतो. आता काय आपल्याकडे मोबाईलला आपण काय थांबत नाही. आपण आता दाबदूब सगळ्या रील बिल टाकू, कशा बिशा असल्या तरी चालतील बाई. आल्या जीवनात काय करायचे मग. काय कुणाल उद्याची मॅच आहे, काय कसं वाटतं तुला. काय नाही वाटत कुणाला. आता शांत झालाय. याला वडापाव भेटला नाही, त्याला स्पीड वडापाव भेटला नाही त्याला. वडापाव खायला घाल त्याला उद्या आपण पद्धतशीर. एक वडापाव वाच ना, 5 वडापाव झाली की रे. एक वडापाव. तर मित्रांनो आता जातो घरी. केलून 6:30 वाजलं. पोरा येतील पाठवून घरी जाऊन. मला आंघोळ बिंगोल धुवायला लागते. आंघोळ धुईल मस्त पद्धतशीर. असं आहे, संध्याकाळी आंघोळ धुतली चांगली असते. बरोबर आहे ना कुणाल. हां कुणाल भाई आपल्याला सपोर्ट आहे भाई. कुणाल भाई आपल्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच कंटिन्यू राहा. आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. तर मित्रांनो आता मी कॅप्टनच्या घरी आहे. कॅप्टनचा बाबा आणि आई बसलेली आहे. कॅप्टनचा बाबा बोलतो का मला ब्लॉग लावून दे, बोलतो तुझा तर लावून दिलाय. आत्ताच टाकलेला आहे तो, लावून दिलाय. आता बघता येते ते घरी जातो ना, पहिले आंघोळ बिंगोल धुवून घेतो. मामा बघा, तो मामा आहे कॅप्टनचा बाबा, समजून घ्या. मामी काहीतरी लसूण चौकल दे. असंच कंटिन्यू राहा. आंघोळ बिंगोल धुतो ना, मग तर पद्धतशीर भेटतो. तर मित्रांनो आता मी आलो, जेवण वगैरे झालं माझं. मी खेळून आलो, आंघोळ बिंगोल धुतली, जेवण वगैरे झालं आणि डायरेक्ट आता शेकोटी पेटवला आलोय. फाटे फाटे आणू झाला, फाटे आणू एवढा काय विषय. फाटे आणू मित्रांनो. आता मी पेटवले आहे शेकोटी, फाटे वगैरे आणलो. पेटून पाठी बिटी आणलं मी. अरे पोराही पण मत केल्या म्हणजे या पोरांच्या बरोबर मी होतो असं बोलायला गेलो तर. ही बाई एवढी पोरा शेकोटी पेटवले. तर क्रिकेटचा विषय चालू आहे, विषय करून घेतो गंभीर. नंतर मग झोपतोलेस, मग गुड बाय टाकडा. जाऊन द्या पेटून नंतर. मित्रांनो बाय बाय. आता झोपतो मी. आमची पोरावून चालली शेकोडी बिकोडी पेटून. चला बाय बाय. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. झोपतो मी.